तरी पाऊस होता, आज पाऊस उघडलाय. काल 200च्या संख्येत होतं, आज 2 लाखाच्या संख्येत पाहिजे, कारण की हे सगळीकडेच चालू आहे. अख्खा महाराष्ट्र बघत आहे हुकुमशाही आणि दंडेलशाही. मला म्हणे मी सरकारला हुकुमशहा म्हणलं म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करायची. वा, कोणत्या नियमात बसते सांगा मला. काय काय टाकलं होतं मी व्हिडिओ? तुम्ही मला काय म्हणतात ना, कोणत्या मार्चसाठी व्हिडिओ टाकला होता की मोर्चा काढून घेऊन चाललो होतो? माझं घरी बसलोय मी, तुम्हाला तुम्ही लिहून घेतलं होतं नियम अटी लावल्या म्हणून. ते कोऑपरेट केल्यानंतर जास्त होतंय तुमचं, उलट वाढत आहे. मला वाटतं मी येत नाही, तुम्ही मला लेखी द्या. चला म्हणजे तोंडी कुठे घेऊन चालले? तुमच्याच मनाने कायदे नाही चालणार. प्रत्येक वेळेस न्यायालयात नाही जाणार जनता. तुम्ही काही मंच करणार आणि आम्ही ऐकून घेणार. अख्ख्या गावाला फोन कर रे. अख्ख्या गावानं जमायचं इथं, 3 गावानं पूर्ण. चोरासारखंच केलं तुम्ही. काय नेमकं रिझन का? चोरासारखंच आहे तुम्ही. कसं काय इथं हात उचले त्याला? हा, काय कारण आहे तुमचं? तुमच्याकडे डिकी बिकी काय आहे का? नोटीस बिटीस काय? हा, आहे का नोटीस बिटीस तुमच्याकडे काही? तुम्ही कसं हात लावतो? चोर आहे का तो? चोर आहे? चोर आहे का तो? व्हिडिओ काढतो तुम्ही. व्हिडिओ झोपेत आहे तोपर्यंत. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी, भारतीय संविधान. हे फक्त आता म्हणायच्या गोष्टी राहिल्याचा हा प्रश्न पडायला लागला आम्हाला. की तुमचे साहेब बोललेत ना, बोलतो म्हणून. तुमचे साहेब बोलले ते मी नाही येत. मला हात लावायच्या आधी मला कागद पाहिजे. तुम्ही मला कोणत्याही काल जबरदस्ती केली, आज करू शकत नाही. नाही मग आज होणार विषय, कालच्या सारखाच विषय होणार. हे एवढे सगळे बोलवले तुम्ही म्हणजे. तर मंडळी, हे आहेत रविराज साबळे. प्रशासकीय कारवाई विरोधात लोकशाही हक्क संघर्षाचा हा घटनाक्रम या ठिकाणी समोर येतोय. लोकशाही विरुद्ध दंडेलशाही असल्याचं रविराज साबळे यांचं म्हणणं आहे. हुकुमशाही आणि दंडेलशाही ही सध्या सुरू आहे. मला सरकारला हुकुमशहा म्हटलं म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करायला हे मंडळी आलेले आहेत, असं त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं. ते पुढे म्हणाले की मला अगोदर लेखी कागद दाखवा, मला अगोदर नोटीस द्या आणि त्यानंतर तुमची काय कारवाई असेल ती कारवाई करा, असं यावेळेस रविराज साबळे यांचं पोलिसांना म्हणणं होतं. लेखी नोटीस किंवा वॉरंटशिवाय ताब्यात घेण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि कायद्याची देखील मागणी केली. सरकारला हुकुमशहा म्हणणं हा गुन्हा कसा असू शकतो, असा देखील सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचं संविधान आहे आणि या संविधानाचं उल्लंघन जर का होत आहे तर ही प्रचंड शोकांतिका असल्याचं रविराज साबळेंचं म्हणणं आहे. अन्यायाविरुद्ध गावातील लोकांना एकत्र येण्याचं आणि व्हिडिओच्याद्वारे साक्ष देण्याचं देखील आव्हान त्यांनी केलं. तर मंडळी, रविराज साबळे यांनी सरकारवर हुकुमशाही आणि दंडेलशाहीचा आरोप केला. केवळ सरकारला हुकुमशहा म्हटल्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई करणं कोणत्या नियमात बसतं, असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित अधिकाऱ्यांना केला. आपण कोणत्याही मोर्चात सहभागी नसताना आणि घरात बसलेलो असताना पोलीस केवळ एका व्हिडिओच्या आधारे कारवाई करत आहेत. त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सहकार्य करूनही प्रशासन अधिक दबाव टाकत असल्याचं त्यांचं मत आहे.
पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता वक्त्याने तोंडी आदेशावर जाण्यास स्पष्ट नकार दिला. मला हात लावण्यापूर्वी लेखी नोटीस किंवा कागदपत्र दाखवा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. पोलिसांच्या वागणुकीची तुलना चोरांच्या कृत्याशी करत विनाकारण शारीरिक बळाचा वापर करायला त्यांनी विरोध दाखवला. मागच्या वेळी झालेल्या जबरदस्तीचा संदर्भ देत त्यांनी पुन्हा तसे घडू न देण्याचा निर्धार केला. या संघर्षाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला. सध्याच्या परिस्थितीत संविधान केवळ नावापुरतं उरलंय असा गंभीर आरोप त्यांनी यावेळेस केला. स्वतःचं रक्षण करण्यासाठी आणि प्रशासकीय दबावाला उत्तर देण्यासाठी त्यांनी आसपासच्या गावातील मंडळींना एकत्र येण्याचं देखील या ठिकाणी आवाहन केलं. आणि हा प्रसंग आता वैयक्तिक स्वातंत्र्य आणि प्रशासकीय अधिकार यांच्यातील संघर्षाचं उदाहरण हे समोर ठेवतो आहे. रविराज साबळे यांनी कायदेशीर प्रक्रियेचं पालन करण्याचा धरलेला आग्रह आणि संविधानाचा दिलेला संदर्भ, त्याचबरोबर प्रशासकीय पारदर्शकतेची गरज अधोरेखित या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.